नमस्कार मित्रांनो, स्वराज्य वैदिक गोसंवर्धन कृषी क्षेत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता बिना कोणत्याही सप्लिमेंटची गाईला आपण कोणत्याही प्रकारचं दूध वाढीचं किंवा कास वाढीचं औषध देत नाही आहे. गाई आपली व्यायला आहे, अजून एक 8-10 दिवस घेईल गाई बहुतेक. तर गाईची कास किती एकदम सुंदर प्रकारे डेव्हलप झाली आहे बघू शकता तुम्ही. 4 साडातला अंतर बघू शकता. आणि गाय किती स्थिर आहे एकदम. कांक्रेज गाय कोण म्हणणार पण नाही. लोक घाबरतात या गायींना, कांक्रेज गायींना, की ही गाई मारती म्हणून ही गाय कोणाला जवळ येऊन देत नाही. बघू शकता गाई मोकळी आहे, रानात चरती आहे. गाईच्या कासेत हात घालतोय मी, तरीसुद्धा गाई काहीच नाही करत आहे. एकदम शांत उभी आहे गाई, मोकळी गाई आहे, बांधलेली नाही. उलटी ती जवळ येईल चोळण्यासाठी. हे बघा, हे बघू शकता. गायींना खूप आवडतं मित्रांनो. आणि गायींना तुम्ही निदान दिवसातनं एक 10 मिनटं तरी असं हात फिरवत जा गायींच्या अंगावरती. गाभण गायींना तर त्याच्यापेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे. इकडं अंधवळ हे जे गायींच्या मणक्याचं हाड आहे ना मित्रांनो, ते हाड तुम्ही निदान एक 2-3 मिनटं तरी गायीला रोज असं चोळून देत जा, कारण त्यांना पण त्रास होत असतो. जसं आपण प्रकारे गायींची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. एवढी हायफाय काळजी नाही, पण निदान त्यांना चोळलं तरी पाहिजे व्यवस्थित एक 5-10 मिनटं. आणि ही गायीची कास जी असते ना, ती भरपूर दिवस अशी गायीच्या अंगाला चिटकलेली असती, म्हणजे बारीक झालेली असती. तर ज्या टायमाला गाय व्यायला होती त्या टायमाला कास खूप फुगती. मग ती गायीला खूप त्रास होत असतो अचानक कास वाढल्यामुळे. तर ही कास जी आहे ना, त्या कासेला तुम्ही 1-2 मिनटं तरी हळूवारपणे आहे ना चोळत जा. गायीचा ताण कमी होतो मित्रांनो. त्यामुळे या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तिकडे माझा चारी पण साईडने अशी कास चोळत जा गायीची. गायीला खूप बरं वाटतं, यामुळे आराम पडतो त्यांना. त्यांच्या कासेवरती मांड्यांमध्ये ताण आलेला असतो, त्यांचा ताण तो कमी होतो आणि गायीला जरा रिलॅक्स फील होतं. त्यामुळे तुम्ही निदान एक 10 मिनटं तरी गायींबरोबर देत जा. आणि त्यातल्या त्यात गाभण गायींची तर आणखी काळजी घ्या. यामुळे गायींना पण बरं वाटतं आणि तुमचंही आरोग्य चांगलं राहील. धन्यवाद.